Friends, today we are going to learn chapter 2 Pythagoras theorem. Maths part 2 यामधील chapter 2 Pythagoras theorem. At first we are going to learn basic concepts which are useful to solve this lesson. Basic concept, basic learns. At first we are going to learn it, and you also study and learn it by heart. First basic concept, similarity of the right angle triangle. काटकोन त्रिकोणांची समरूपता म्हणतो. Here triangle ABC is 90 degree at B and BD is a perpendicular to AC. Segment BD is perpendicular to the hypotenuse AC. आता यामध्ये बघा, इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये इफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, हा जो बी कोण जर 90 डिग्री जर असेल, राईट अँगल जर असेल, अँड सेगमेंट BD परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस AC, हा जो BD सेगमेंट जो आहे, हा जो BD जो काय रेषाखंड आहे, हा जो आहे की AC कर्णाला जर लंब जर असेल, देन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADC सिमिलर ट्रायंगल BDC. इथे आपणाला BD लंबमुळे, BD हा कर्णावरती लंब टाकल्यामुळे आपणाला 3 काटकोन त्रिकोण मिळतात. राईट अँगल ट्रायंगल ABC, राईट अँगल ट्रायंगल ADB and right angle triangle BDC. हे 3 ट्रायंगल मिळतात and these three triangles are similar. These are similar by a similarity test. हे तुम्ही या ठिकाणी प्रूव्ह करू शकता. बेसिक ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर काटकोन करणाऱ्या त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूतून कर्णावर जर लंब टाकला, आपणाला हे मिळणारे जी काही 3 त्रिकोण जे आहेत हे एकमेकाशी समरूप असतात. नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट, प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. या आधीचीच आपण एकटीची फिगर पाहिली, त्यासारखीची सेम फिगर बघा. ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR इफ अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. ट्रायंगल PQR मध्ये तर अँगल Q हा जर 90 डिग्री असेल, काटकोन जर असेल, अँड सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस PR. हा जो आहे की QS जो आहे सेगमेंट QS हा कर्णाशी जर लंब जर असेल, देन QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. हा जो QS आहे याला आपण जॉमेट्रिक मीन म्हणतो, भूमितीय मध्य. आणि भूमितीय मध्याचा वर्ग बरोबर या भूमितीय मध्याने हा जो PR जो कर्ण आहे, हे कर्णाचे केलेले जे काही 2 भाग आहेत, ह्या 2 सेगमेंटचा या ठिकाणी गुणाकार. 2 आपणाला या ठिकाणी सेगमेंट कोणते म्हणतात? सेगमेंट PS अँड सेगमेंट SR. म्हणजे भूमितीय मध्याचा वर्ग बरोबर जे कर्णाचे भूमितीय मध्यामुळे जे 2 झालेले जे काही रेषाखंड आहेत, या दोन्हींचा गुणाकार. म्हणजे QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. बेसिक कन्सेप्ट थर्ड, पायथागोरस थेरम. पायथागोरसचं प्रमेय. इन ट्रायंगल PQR if angle PQR is equal to 90 डिग्री. आता ट्रायंगल PQR मध्ये जर अँगल हा Q जर 90 डिग्री असेल तर इथवा
क्यू जरा 90 डिग्री असेल, देन आता 90 डिग्री अँगल जो आहे क्यू आर, त्या समोरची जी साईड कोणती ती अपोजिट साईड पी आर, पी आरचा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. म्हणजे कोणताही ट्रँगल द्या त्यात एक जरी अँगल 90 डिग्री जर असेल, एक अँगल तिन्हीपैकी एक जर अँगल 90 डिग्री असेल तर पायथागोरस थेरम आपल्याला याप्रमाणे मांडता येतं. 90 डिग्री जो अँगल आहे त्या अपोजिटची साईडच आहे, त्या समोरची जी हायपोटेनस जो काय पी आरची स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, याप्रमाणे आपल्याला मांडणी करता येते. फोर्थ, कॉर्नर्स ऑफ पायथागोरस थेरम इन ट्रँगल पी क्यू आर. इफ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. जर मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर लहान दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज जर येत असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोन हा काटकोन या ठिकाणी येतो, म्हणजे हा काटकोन त्रिकोण. देन अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री अँड triangle PQR is right angle triangle. आता तुम्हाला तीन या ठिकाणी बाजू दिलेली असतील, बाजूंची मापे आणि काटकोन त्रिकोणाच्या बाजूंची मापे आहेत का, किंवा काटकोन त्रिकोण होऊ शकतो का हे जर विचारलं. मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर दोन लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज जर येत असेल तर इथं मोठी बाजू हा पी आर, आपण त्यासमोरचा कोन जो काही क्यू हा काटकोन येतो. देन अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री अँड ट्रँगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रँगल आपणाला मिळतो. आता या सूत्रानुसार आपण पायथागोरस आणि ट्रिपलेट्स पण या ठिकाणी आहेत की नाही हे पण या ठिकाणी शोधतो, ते नेक्स्ट या ठिकाणी प्रॉब्लेम सेटमध्ये पाहू. फिफ्थ बेसिक कन्सेप्ट 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम. 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणाचा या ठिकाणी गुणधर्म, ते प्रमेय. इन ट्रँगल ABC angle C is equal to 30 degree, angle A is equal to 60 degree, and angle B is equal to 90 degree. जर त्रिकोणामध्ये काटकोन सोडून राहिलेले दोन कोनांची मापे 30 आणि 60 जर असतील, म्हणजे आपणाला C 30 आहे, A 60 आणि B 90 डिग्री. 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म जो काय प्रमेय, मापे जर इथं असतील तर आपणाला देन साईड अपोजिट टू 30 डिग्री इथं वा साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल 1/2 इंटू हायपोटेनियस.
आता साईड अपोजिट 30 डिग्री येतो कोणती आहे, ए बी. मीन्स ए बी इज इक्वल टू 1/2. आता 90 अंशाच्या कोनासमोरील जो कर्ण त्याला हायपोटेन्यूज आपण म्हणतो, मग तो इथं ए सी. ए बी बरोबर 1/2 गुणिले ए सी. म्हणजे समजा जर आपण ए सीचं इथं माप जर 10 घेतलं तर काय होईल, ए बी बरोबर 1/2 गुणिले 10 म्हणजे 2×5 = 10. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी येते. कर्ण जर 10 घेतला तर ए बी इथे या ठिकाणी 5 येईल. आता पुढच्या या ठिकाणी साईड अपोजिट टू 60 डिग्री. साईड अपोजिट टू 60 डिग्री इथं आपणाला ए बी इथं मिळते. सॉरी, साईड अपोजिट 60 डिग्री बी सी. हा साईड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूस. साईड अपोजिट टू 60 डिग्री जी कोणती आहे, बी सी. बी सी इज इक्वल टू आपल्याला √3/2 इंटू हायपोटेन्यूस ए सी. समजा फॉर एक्झाम्पल आपण जर ए सी जर 10 जर आपण घेतला, ए सी इज इक्वल आपण जर 10 जर ही व्हॅल्यू जर घेतली तर आपल्याला ए बी इज इक्वल टू मिळवा 1/2 इंटू 10 इज इक्वल टू 5. 2 5 = 10. 5 युनिट काय असेल ते मिळेल. इथे ए सी आपण 10 घेतलं आहे. बी सीची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल आपण घेतो इथं √3/2 इंटू 10 म्हणजे 2 1 2 5 = 10. 5√3 युनिट आपणाला 60 अंशाच्या कोनासमोरच्या बाजूचं माप मिळतं. सिक्स नंबर कन्सेप्ट, कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थिअरम. ट्रँगल पी क्यू आर इथं काढलेला आहे आणि इन ट्रँगल पी क्यू आर इफ angle PQR is equal to 90 degree and PQ is equal to 1/2 PR. जर काटकोन त्रिकोण दिलेला असेल, आता इथं दिलेला आहे काटकोन त्रिकोण आणि हा 30 60 90 डिग्रीचा ट्रँगल आहे की नाही तुम्हाला विचारलं जात. काटकोन त्रिकोण दिला जातो, त्यातील एक बाजू दिली जाते आणि समजा हा पी क्यू जर असेल, ही पी क्यू ही पी आरच्या जर हाफ असेल, समजा पी आर इथं 12 सेंटीमीटर दिले असेल आणि पी क्यू त्याच्या हाफ 6 सेंटीमीटर आणि ॲंगल इथं क्यू 90 डिग्री दिला असेल तर आपण 30 60 90 डिग्री हे थिअरम होतो. म्हणजे 30 60 90 त्रिकोणाचे काय प्रमेय, ह्या त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यांश. एक कोण काटकोन दिला असेल, एक कोण काटकोन आणि दोन बाजू दिल्या असतील, त्यात एका बाजूच्या निम्मी जर दुसरी बाजू दिली असेल, इथं पी क्यू इथं हाफ आपण जर असेल सांगितलं इथं, म्हणजे इफ इथं आपण म्हणू इथं समजा इथं 90 डिग्री असेल, पी क्यू इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल 1/2 पी आर असेल, देन निश्चितच
पी क्यू समोरील हा जो काय कोन जो आहे आर बाबा पी आरच्या ठिकाणी हा पी क्यू आहे, हा 90 डिग्री अँगल आहे. याचाच अर्थ पी क्यू समोरील कोन जो आहे हा 30 डिग्री. अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 30 डिग्री हा 90 दिलेलाच आहेत. आणि रिमेनिंग अँगल आपणाला जो काय मिळेल रिमेनिंग अँगल जो काय हा शिल्लक राहील हा 60. म्हणजे आपल्याला 30, 60, 90 डिग्री त्रिकोणाच्या प्रमेयाचा या ठिकाणी व्यत्यांश आपण म्हणतो. तुम्हाला काटकोन त्रिकोण आहे म्हणून सांगितलं जातं. दोन बाजूंच्या या ठिकाणी मापे दिली जातात आणि हा 30, 60, 90 डिग्री ट्रँगल आहे का नाही हे विचारलं जातं. तेव्हा कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थिअरम यानुसार आपण या ठिकाणी ते सॉल्व करू शकतो. 7th बेसिक कन्सेप्ट 45, 45, 90 डिग्री ट्रँगल थिअरम. 45, 45, 90 मापाच्या काटकोन त्रिकोणाचे या ठिकाणी गुणधर्म. आता इन ट्रँगल XYZ angle XYZ is equal to 90 degree. Angle YXZ is equal to angle YZX is equal to 45 degree. आता हे दोन या ठिकाणी कोन जे आहेत एकरूप आहेत. मग आपल्याला माहिती आहे एकरूप कोनासमोरील बाजू या ठिकाणी एकरूप असतात. हा आयसोस्केल्स राईट अँगल ट्रँगल आपल्याला मिळतो समद्विभुज काटकोन त्रिकोण. जर 45, 45, 90 मापाचा या ठिकाणी जर त्रिकोण जर असेल तर आपल्याला या बाजूंची जी काही मापे आहेत बरोबर XY बरोबर YZ बरोबर 1/2 गुणिले XZ म्हणजे XY इज इक्वल टू YZ इज इक्वल टू 1/√2 इंटू XZ. म्हणजे कर्णाच्या आपणाला ही बाजूंची मापं जी आहेत कर्णाच्या 1/√2 या ठिकाणी टाईम्स मिळतात. हा जो प्रश्न परीक्षेमध्ये बाबांनो बोर्डाला वरचेवर विचारला जातो. पण इथं सांगितलेलं असतं हा या ठिकाणी स्क्वेअर आहे चौरस आहे. हा चौरस आहे इथं सांगितलं जातं. आणि आपल्याला माहिती आहे चौरसाच्या सर्व बाजू आउटसाइड्स आर इक्वल, अँगल्स 90 डिग्री मिळतात, डायगोनल्स आर इक्वल. आपणाला इथं कर्ण. आता इथं जर पाहून ही जी बाजू दिली इथं सांगितली जाते. समजा आपण इथं जर बाजू घेतली तर 10 XY इज इक्वल 10 YZ इक्वल टू 10 येईल. आणि तुम्हाला इथं हा या ठिकाणी XZ कर्ण काढा म्हणून सांगितलं जातं. फिलिंग द ब्लँक्सला 1 मार्कासाठी ते. तर इथं XZ इज इक्वल टू 10√2 म्हणजे डोळं झाकून या ठिकाणी लिहायचं. समजा इथं बाजू जर 5 जर दिली असेल XY इज इक्वल टू YZ इज इक्वल टू 5 तर इतर आपल्याला XZ काय मिळेल 5√2 याप्रमाणे. आता मी तुम्हाला इथं सोडून दाखवतो कारण हा बरेच वेळ हा प्रश्न परीक्षेमध्ये इथं विचारलेला आहे. समजा कर्ण आता आपल्याला माहिती आहे हा 90 डिग्री आहे. कर्ण कोणतं येतं XZ म्हणजे XZचा स्क्वेअर इज इक्वल टू XY स्क्वेअर प्लस YZ स्क्वेअर. आता इज इक्वल दोन्ही बाजू या ठिकाणी सारख्या समान का होणार
10चा स्क्वेअर प्लस 10चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती 100 प्लस 100. 100 प्लस 100 200. आता आपल्याला दोन्ही बाजूच्या ठिकाणी काय घ्यायचे आहेत, वर्गमुळे घ्यायचे आहेत. वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट्स ऑफ द बोथ साईड. म्हणजे इथं आपल्याला आता मिळेल XZ इज इक्वल टू √200 याप्रमाणे. आता XZ इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट म्हणजे 200 जे आहे याला मोठ्यात मोठ्या कोणत्या स्क्वेअर नंबरने डिवाईड होतं त्याचा फॅक्टर येतो बाहेर. मोठ्यात मोठी पाहिजे आपणाला. आता स्क्वेअर नंबर एक आपला 25 पण याला भाग जातो, 4नी भाग जातो, पण मोठा. आता मोठा 100 × 2. आता इज इक्वल टू 100चं स्क्वेअर रूट आपल्याला मिळतं 10 आणि 2चं निघत नाही, √2 ठेवलं तसंच. म्हणजे इथं आपल्याला जो XZ जो आहे हा 10√2 मिळतो. मग परीक्षेत 1-2 मार्काचा हा जो काय प्रश्न असतो असं जर दिला असेल तर सोडवत बसायचं नाही. समजा इथं जर बाजू दिली असेल, समजा 7√2 या ठिकाणी XZ हा कर्ण जर दिला असेल 7√2 तर इथं काय होईल, त्याच्या साईड्स येतील 7 येतील याप्रमाणे. नेक्स्ट कन्सेप्ट पायथागोरन ट्रिपलेट. Here numbers 3, 5 and 4 are given and we have to identify which of this is a Pythagorean triplet or not. Pythagorean triplet त्रिकोण म्हटलं की बाबांनो मोठी जे ठिकाणी संख्या जी आहे मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या 5चा स्क्वेअर काय होईल 25 आणि मोठ्या संख्येचा वर्ग राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे का बघा. आता इथं राहिलेल्या 2 संख्या कोणत्या आहेत, रिमेनिंग 2 नंबर्स 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9 प्लस 4 स्क्वेअर 16 इज इक्वल 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. आता from 1 and 2 we understand that 5 square is equal to 3 square plus 4 square. इथं आपल्याला या ठिकाणी लक्षात येते फ्रॉम 1 and 2 5 square is equal to 3 square plus 4 square. म्हणजे इथं द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द squares of the other 2 numbers, remaining 2 numbers of the squares of the other 2 numbers. So 3 5 4 this is a Pythagorean triplet is a Pythagorean triplet. या प्रकारे ह्या बेसिक कन्सेप्ट या सर्व इथं बहुतांश या ठिकाणी घेतलेले आहेत. यांचा अभ्यास चांगला करा जेणेकरून
हा जो या ठिकाणी लेसन आहे यातील स्वाध्याय प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही. ओके स्टुडंट्स.